बीते साल कोरोना महामारी के दौर में भारत सरकार द्वारा आत्मनिर्भर भारत अभियान के एक भाग के रूप में प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना यानी पीएमएफएमई योजना की शुरुआत की गई। इस योजना का लक्ष्य खाद्य प्रसंस्करण उद्योग के असंगठित क्षेत्र में मौजूदा निजी सूक्ष्म उद्योग की प्रतिस्पर्धी क्षमता को बढ़ाना, फॉर्मलाइजेशन को प्रोत्साहन देना, एफपीओ स्वयं सहायता समूहों और उत्पादक सहकारिताओं को उनकी संपूर्ण मूल्य श्रृंखला के लिए सहायता देना है। आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची बांधणी करण्यात आली। या योजनेमुळे खूप साऱ्या युवांना, खूप साऱ्या महिलांना, खूप साऱ्या पुरुषांना, विविध वयोगटातील, विविध कॅटेगरीतील लोकांना जे आहे आपल्या राहणीमानामध्ये सुधारणा करण्यासाठी, आपल्या जीवनाचे जे आहे लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी जे आहे मदत झाली, रोजगार निर्मिती झाली। जेणेकरून जे आहे भारतालाच आत्मनिर्भर जर करायचं असेल तर स्वतः पहिले नागरिकांना आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे आणि नागरिकांना आत्मनिर्भर करण्याची प्रक्रिया जी आहे या भव्य दिव्य अशा योजनेमुळे जे आहे होत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये असे खूप सारे युवक आहेत, खूप सारे महिला आहेत, ज्यांना जे आहे स्वतःचे उद्योगधंदे डेव्हलप करायला या ठिकाणी जे आहे जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रशासन व त्यासोबतच जे आहे देशाचं जे प्रशासन आहे त्यांनी मदत केलेली आहे। आणि जेणेकरून ते उद्योजक जे आहेत आज या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये जे आपलं नावलौकिक घडवत आहेत व स्वतःच्या जीवनाचे जे स्टँडर्ड आहे, लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे ते वाढवत आहेत। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या लाभार्थी असलेल्या भाग्यश्री नागनाथ भरले, गाव हत्तूर, तालुका दक्षिण सोलापूर व जिल्हा सोलापूर यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यांनी सुरू केलेल्या रत्नाश्री कडक भाकरी या व्यवसायाला स्वतः कृषी संचालक नायकवाडी साहेब, रामचंद्र माळी साहेब, मंडळ कृषी अधिकारी कसबे मॅडम, तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती दीपाली कदम, कृषी सहाय्यक अधिकारी सुवर्णा नरगिडे मॅडम उपस्थित होते। या व्यवसायामध्ये लाभार्थी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मक्याची भाकरी, नाचणीची भाकरी ज्या प्रकारे ऑर्डर उपलब्ध होतात त्या प्रकारे बनवून देत आहेत। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला आत्मनिर्भर होण्यासाठी मदत झाली आहे। त्यांची घरची परिस्थिती या योजनेच्या माध्यमातून सुधारली आहे व या योजनेच्या माध्यमातून त्यांनी जे आहे खूप साऱ्या लोकांना जे आहे, खूप साऱ्या महिलांसाठी जे आहे त्यांनी रोजगार निर्मिती सुद्धा या ठिकाणी केली आहे। जर तुम्हाला देखील या संपूर्ण योजनेची अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जिल्हा संसाधन व्यक्ती दीपाली कदम मॅडम यांच्याशी संपर्क साधू शकता। त्यांचे नंबर खाली दिले आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांचे जीवन सुधारले हे स्वतः आपण लाभार्थीच्या मनोगतातून ऐकूया। कृषी विभागाची योजना चांगली आहे का नाही? आहे म्हणून तुमचं नाव घेते मी। साखरे मॅडमचं तुमचं माझं नाही, तुम्हाला कसं वाटलं ही योजनेचं? सगळ्यांना आधी तुमचंच नाव बँक मध्ये माझं नाव सांगू नका, तुम्हाला कसं वाटतं वैयक्तिक अनुभव सांगा। दररोज किती भाकरीची ऑर्डर घेता तुम्ही? रोज मी 1000 भाकरी केले तरी पण सेल होतात। होय ना? पण मी लाईट मुळे कमी पडायला होय ना, लाईटचा प्रॉब्लेम जास्त आहे। 12 वाजेपर्यंत करते, पहाटे 3 ला उठून परवा दिवशी 400 भाकरी करून घेतला। हा 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 6 वाजेपर्यंत 400 भाकरी झाली। तुमचं पूर्ण नाव सांगा। पूर्ण नाव सांगा की। पूर्ण नाव भाग्यश्री नागनाथ भरले। गाव कुठलं? हत्तूर, तालुका दक्षिण सोलापूर। तुम्ही कुठला व्यवसाय, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न सुरक्षा योजनेतून कुठला व्यवसाय केलाय तुम्ही? कडक भाकरीचं। त्या भाकरी म्हणजे त्या व्यवसायाला काय नाव दिलंय तुम्ही? रत्नाश्री कडक भाकरी म्हणून नाव। बरं।